आगतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार मंडळी, मी नूतन शरद मोहिते, निर्विकार आरोग्याची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपण आपल्या चॅनलमध्ये आयुर्वेद, आरोग्य, हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सण याविषयी महत्त्वपूर्ण माहिती पाहत असतो. मंडळी, आज देखील अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. म्हणूनच तुम्ही जर आपल्या चॅनलचे व्ह्यूवर असाल तर चॅनलचे फॉलोअर्स व्हा. प्रत्येक व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका, पहा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, प्रत्येक जणांना टेन्शन असतं आणि मग हे टेन्शन्स आपल्या आयुष्यामध्ये आपला एक मोठा शत्रू बनत असतं. डोक्यात विचारांचा गोंधळ असेल, टेन्शन असेल, चिंता, काळजी, अतिविचाराने आपली आजकालची पिढी ही ग्रासलेली असते. त्यामुळेच पूर्ण आयुष्य जगण्याचं ही आजची पिढी विसरत चाललेली आहे. आणि या सर्व गोष्टींवरती काय तोडगा निघाला पाहिजे किंवा काय करणं अपेक्षित आहे जेणेकरून आपलं डोकं शांत होईल, आपण नेहमी आनंदी आणि पॉझिटिव्ह राहू, तर हे सर्व मंडळी आपल्याच हातामध्ये आहे. फक्त आपल्याला स्वतःमध्ये थोडे चेंजेस करावे लागतील आणि हे चेंजेस पॉझिटिव्ह असणे अपेक्षित आहे. म्हणजे काय करायचं, तर डोकं शांत व तणावमुक्त ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. डोकं शांत आणि तणावमुक्त राहण्यासाठी मंडळी बाहेरील निसर्गातील स्वच्छ व फ्रेश हवेच्या सानिध्यात आपण राहायचे आहे. सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा एक्सरसाइज करत असताना सकाळचे वॉकिंग आपण उत्कृष्ट आणि जे आपल्या निसर्गाचं सानिध्य आहे त्याच्यामध्ये केलं गेलं पाहिजे. 10 ते 15 मिनटं आपण सायलेंट म्युझिक लावायचे आहे, मेडिटेशन करायचं आहे. ध्यान धारणा हे डोकं शांत ठेवण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट असा उपाय आहे. 10 ते 15 मिनटं दीर्घ श्वास घ्यायचा आहे. रोज असं केल्याने तणाव दूर होऊन मनामध्ये एक शांतता निर्माण होईल, एक पॉझिटिव्हनेस येईल आणि आपण खरोखर आनंदी राहण्यास सुरुवात करू शकतो. म्हणजे अनेक जण हसतमुख दिसत असतात, परंतु अनेक टेन्शन त्यांच्यामध्ये असतात ते आणि स्वतःमध्ये ते सामावलेले असतात. फक्त बाहेरून ते आपल्याला दाखवत असतात की हां, मी खूप खुश आहे. परंतु या नेहमीच्या टेन्शनने माणूस स्वतःचे आयुष्य जगणेच विसरत चाललेला आहे. हा का विसरतो तो? काही लोक तर इतरांच्या प्रगतीला बाधा आणण्याचा प्रयत्न करत असतात. मी म्हणेल तीच पूर्व दिशा, असं काहींचं म्हणणं असतं. आणि असं जर नाही झालं तर त्यांचा इगो हर्ट होतो आणि मग पुन्हा त्याचा विचार करणं, त्याच्यात दुःखी होणं, इतरांना टेन्शन देणं, स्वतः टेन्शन घेणं आणि मग ह्यामुळे तो स्वतःचं आयुष्य हा जगायचंच विसरून जातो आणि फक्त दुःखी राहणं हेच त्याच्या आयुष्यात जास्तीत जास्त प्रमाणात त्याला ह्या गोष्टींना फेस करावं लागतं. मग तणावमुक्त जर जगायचं असेल तर त्यासाठी एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला हा जन्म भेटलेला आहे, हा जन्म एकदाच आहे आणि प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस असं समजून आपण जर आपलं आयुष्य जगलो तर खरोखर आपण प्रत्येक गोष्ट ही आनंदाने व्यतीत करून प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकतो. मंडळी, काही गोष्टी अशा आपण करणं अपेक्षित आहे. तर काय, तर सकाळी उठणे, प्रातःविधी उरकल्याच्या नंतर व्यायाम करणे. सकाळी उठतो ही तेव्हा आपण ब्राह्मण मुहूर्तावरती उठणं अपेक्षित आहे. रात्री लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे. सकाळी लवकर उठल्याच्या नंतर प्रातःविधी उरकून व्यायाम करणे. व्यायामामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आसने, सूर्यनमस्कार, मेडिटेशन करणे, योगा करणे, दीर्घ श्वसन करणे. यामुळे आपली मेंटॅलिटी जी आहे किंवा आपली दिवसाची सुरुवात ही फ्रेश झाली तर आपल्याला पूर्ण दिवस हा उत्कृष्ट जाणार आहे. दिवसाची सुरुवात फ्रेश तर सर्व दिवस आनंदी जातो, हे तेवढंच खरं आहे. आपण आपल्या वेळेचे नियोजन केले पाहिजे. मंडळी, मला दिवसभर कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्यात आणि त्या कशा प्रकारे करायच्या आहेत, म्हणजेच त्यांचं व्यवस्थापन, त्यांचं मूल्यमापन आपण वेळच्या वेळेवर करणं गरजेचं आहे. आपण आपल्या जे वेळ आहे किंवा जो दिवस आहे त्याचं मूल्यमापन म्हणजे रोजच आपल्याला जी कामं करायचं आहे त्या कामाचं अपडेशन जर ठेवलं तर आपण प्रत्येक काम हे वेळच्या वेळेवर करू आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामधून एक सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे. मग त्याच्यानंतर आपण असंही करू शकतो की आपण दिवसभरात जी चांगल्या काही गोष्टी केलेल्या आहेत, जी चांगली कामं केलेलं आहे त्याचं एक अपडेट ठेवणं गरजेचं आहे. ज्या काही गोष्टी आपल्याकडनं चुकल्या आहेत त्याचं अपडेट ठेवणं गरजेचं आहे. आपण दिवसेंदिवस याचं मूल्यमापन केलं पाहिजे की मी कोणत्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, ह्या गोष्टी जर माझ्याकडनं चांगल्या झाल्या आहेत तर त्याची त्या चांगल्या गोष्टींमध्ये अजून कशी भर पडेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. दिवसेंदिवस आपण जर याचं अपडेटेशन ठेवलं तर आपण चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात करू शकतो आणि मग आपल्याकडनं चुका ह्या कमी स्वरूपात होतील आणि मग आपल्याकडून ह्या चांगल्या ज्या गोष्टी होत आहे यामुळे आपल्या स्वतःला देखील त्याचा आनंद भेटणार आहे आणि इतरांना देखील आनंद भेटणार आहे आणि हा आनंदच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हनेस आणू शकतो आणि मग पॉझिटिव्हनेस एकदा आपल्या आयुष्यामध्ये आला की आपण पूर्ण दिवसभर पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये एक आनंदी आयुष्य व्यतीत करू शकतो.
त्याच्यानंतर मंडळी, जेव्हा आपली कधी चिडचिड होईल, आपल्याला कधी राग येईल, अशा वेळेस शांत ठिकाणी जाऊन बसायचं आहे. तिथं देवाचं नामस्मरण करायचं आहे, शांत दीर्घ श्वास घ्यायचा आहे, ब्रीद इन ब्रीद आउट करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे. आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीचा आपण मनामध्ये विचार करायचा आहे. ती आपल्याला नेहमी मी जर असं वागलो तर कसं समजू सांगते, किंवा त्यांच्या गोष्टींचं आपण आठवण करायची आहे. आपल्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. 1 ते 20 आकडे हे उलटे मोजायचे आहेत, बॅकवर्ड नंबर्स मोजायचे आहेत. असं केलं तर आपला जो राग आहे तो राग आपला शांत होणार, आपली जी चिडचिड आहे ती चिडचिड शांत होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तोडगा म्हणून आपण आनंदी राहू शकतो. मंडळी, ध्यानधारणा ही सगळ्यात उत्कृष्ट उपाय आहे. आपण आपल्या पूर्ण दिवसाचं मूल्यांकन हे अत्यंत उत्कृष्टरित्या जर केलं तर आपण आपल्या मनाला, आपल्या डोक्याला शांत ठेवून आनंदाने जगू शकतो. आणि हीच आपल्या आनंदाची, आपल्या पॉझिटिव्हनेसचं एक गुरुकिल्ली म्हणता येईल. कशी वाटली मंडळी माहिती नक्की कळवा. आणि हो, शुद्ध, खास व